भेंडी चिकट होते म्हणून खायची टाळता, मग अशी दही भेंडी एकदा नक्की ट्राय करा. इतकी टेस्टी होते की सगळे बोटं चाटत खातील. नमस्कार, मी पल्लवी. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार आणि मस्त क्रीमी अशी दही भेंडी. ही भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि चपातीसोबत लागते भन्नाट. चला तर मग एकदम पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ताजी भेंडी घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायची आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. आता भेंडीचे आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीचे. आता सगळ्या भेंडीचे असे तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये ही भेंडी घालायची आणि छान परतून घ्यायची आहे. भेंडी अशी चांगली परतल्यामुळे अजिबातही चिकट होत नाही. आता ही भेंडी चांगली परतली गेलेली आहे. एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता आपल्याला दही भेंडी करायची आहे. त्यासाठी घरचं ताजं घट्ट दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. साधारण 1 वाटीभर आपल्याला दही घ्यायचं आहे. दही घरीच कसं विरजवायचं याचाही एक व्हिडिओ केलेला आहे. दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता दही चांगलं फेटून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घाला, त्यानंतर धने जिरे पूड घालून घ्यायची आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार. आणि सगळ्यात शेवटी आपल्या घरचा जो काळा मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला असेल तो सुद्धा थोडासा घालून घ्यायचा आहे, किंवा याच्याऐवजी तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा घालू शकता. सगळं छान असं एकत्र करून घेऊया. आता एक कढई पुन्हा गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये घालून घ्यायचे आहे मोहरी आणि जिरं. त्यानंतर घालून घ्यायचं आहे कढीपत्ता, थोड्याशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत, लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे. सगळं छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी घालून घ्यायचा आहे कांदा. बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा फक्त गुलाबी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं आपण एकत्र हे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालून घेऊया फेटलेलं दही. दही घातल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि पटपट आपल्याला हे एकत्र करायचं आहे, म्हणजे दही फाटणार नाही. सगळं असं छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं म्हणजे अगदी 2 चमचे पाणी घालून घेते आणि सगळं पुन्हा एकदा एकत्र करून घेणार आहे. आता हे सगळं छान असं एकत्र करून झालेलं आहे. 1-2 मिनटानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे भेंडी. भेंडी घालायची, 1-2-3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि अशी ही मस्त गरमागरम दही भेंडी सर्व करा. अशी ही झटपट टेस्टी दही भेंडी तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर सगळं असं छान एकत्र करून झालेलं आहे. याला आता 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी चांगली शिजली जाईल. आणि अशा पद्धतीची आपली ही दही भेंडी तयार झालेली आहे. चपातीसोबत तुम्ही गरमागरम ही सर्व करा. अशाच सोप्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.